अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील बुंदेलपुरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अज्ञात समाजकंटकांनी मोठमोठे त्रिशूल रोवलेत। शनिवारी सकाळी बौद्ध समाजाच्या नागरिकांना ही घटना दिसली। येथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, तणाव पसरला। पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त लावलाय। तेथील एका भीमसैनिकाने सिटी न्यूजला ही माहिती दिली आहे। याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। आमदार रवी राणा यांना भेटून अचलपूर येथील घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। अचलपूरच्या बुंदेलपूर भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अज्ञात व्यक्तींनी मोठमोठे त्रिशूल रोवले। शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास येताच नागरिकांनी येथे एकच गर्दी केली, तणाव पसरला। पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावून परिस्थिती सांभाळली। या प्रकरणी पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलंय। बुंदेलपुरा येथे राहणारी मेघा भारत गौर नामक महिलेच्या तक्रारीवरून लता वानखडे व आणखी 11 जणांविरोधात तर अनिता रवी वानखडेंच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अचलपूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। येथे दगडफेक करण्यात आली। पुतळ्याच्या परिसरात दगड पसरलेले दिसून येत आहेत। या घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार, अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड, ठाणेदार म्हात्रे आपल्या दलबलासह पोहोचले। त्यांनी परिस्थिती सांभाळून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं। या संदर्भात आमदार रवी राणा यांनी दखल घेतली व कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या हृदयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि सगळ्यांनीच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असू द्या की कुठल्याही कार्याबद्दल सगळ्यांनी आदर सन्मान ठेवला पाहिजे। परभणीला झालेल्या घटनेचा सुद्धा मी निषेध केला होता। ज्याप्रमाणे संविधानाचा परभणीमध्ये त्या ठिकाणी संविधानाच्या विरोधामध्ये किंवा संविधानाची विटंबना ज्यांनी केली त्यांचा पूर्णपणे आम्ही निषेध केला आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणीसुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती। त्यांनी कडक कारवाई त्या ठिकाणी परभणीमध्ये संविधानाचं त्यांनी उल्लंघन केलं, त्याच्यावर कारवाईसुद्धा केली गृहमंत्र्यांनी। दर्यापूरमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर ज्यांनीसुद्धा गोटमार केली असेल त्यांच्यावर जिल्ह्याच्या SP-नी तिथल्या PI-नी कडक कारवाई केली पाहिजे। अशा आरोपींना जशाच तशा पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे, कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, सगळ्यांचे दैवत आहे। मग अशा प्रकारचं कोणी खपून घेणार नाही। त्याबद्दल मला असं वाटते की गृहमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा सूचना केलेल्या आहे पोलीस विभागाला आणि कडकच्या कडक कारवाई त्यांच्यावर होणार। गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आंबेडकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून आंदोलनं करण्यात आली। या आंदोलनांनी अमरावती चांगलीच ढवळून निघाली। तो विषय संपतो न संपतो तोच आता तणाव पसरवणारी ही कृती समाजकंटकांनी केली आहे।